नमस्कार मंडळी. एक देवावतारी संत म्हणून ओळखले जाणारे संत सद्गुरू बाळूमामा आणि बाळूमामांच्या जीवनातील दोन चमत्कारिक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे विनंती इतकीच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जय बाळूमामा अशी एक अंतकरणापासून कमेंट नक्की करा. चला तर मग मंडळी, बघूयात संत सद्गुरू बाळूमामांच्या जीवनचरित्रामधील दोन चमत्कारिक प्रसंग. खरं तर संत सद्गुरू बाळूमामांनी हयातीमध्ये असताना अनेक चमत्कार केले आणि आज सुद्धा अनेक भक्तांना संत सद्गुरू बाळूमामांचे चमत्कार अनुभवायला भेटत आहेत. संत सद्गुरू बाळूमामांच्या कृपेचे पडसाद अनेक भक्तांना आज सुद्धा येत आहेत. मंडळी, मामांच्या जीवनातील दोन प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे आंधळ्याला दृष्टी देणारे मामा, निपुत्रिकाला संतान देणारे मामा, अपंगाला सुदृढ असे हातपाय देणारे संत सद्गुरू बाळूमामा. एवढंच नाही, आयुष्यामध्ये खचलेल्या, टेन्शनमध्ये असलेल्याला आणि एकंदरीतच ज्याचं जीवन संपत चाललंय अशाला मात्र एखाद्या काठीप्रमाणे भक्कम आधार देणारे आणि खांद्याला धरून उभे करणारे ते म्हणजे बाळूमामा. होय, अनेकांना हरलेल्या भक्तांना मामांनी त्या दुःखामधून सावरले, अनेकांना योग्य दिशा दाखवली, अनेकांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे चमत्कारिक अनुभव सुद्धा आलेत. मंडळी, मामांच्या जीवनचरित्रातले दोन प्रसंग आता तुम्हाला सांगतोय. मामांचं जन्मगाव अक्कोळ आणि याच गावाच्या बाजूला असणाऱ्या माळरानावरती एकदा मामांच्या मेंढ्या चरत होत्या. मामा मेंढरांच्या पाठीमागे होते, काही सेवेकरी सुद्धा होते. खरं तर मंडळी, त्या काळामध्ये सुद्धा संत सद्गुरू बाळूमामा हे एक देवावतारी संत आहेत म्हणून प्रचलित होते. त्या काळी मामांचे चमत्कार ज्यांनी ज्यांनी बघितले ते चमत्कार मात्र मंडळी सगळीकडे पसरत होते आणि मामांच्या दर्शनासाठी अलोट अशी माणसांची गर्दी येत होती. होय, अमावस्याला, पौर्णिमेला लोक यायची. मामांच्या तळावरती नियमित नित्यनियमानं लोक यायची, मामांचं दर्शन घ्यायची आणि मामांचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असावा, आपलं भलं व्हावं, आपल्या लेकरा बाळांचं भलं व्हावं म्हणून लोक यायची. एवढंच नाही, आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन यायची. खरंच मामांचा आशीर्वाद, मामांचा हात त्या मुलाच्या डोक्यावरती राहावा म्हणून मामांच्या चरणाजवळ त्या लहानग्या लेकरांना घेऊन लोक यायचे. खरं तर मंडळी, बाळूमामांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण कर्नाटक प्रांतामध्ये पसरलेली होती. हळूहळू मामांचा भक्ती परिवार हा जो आहे हा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाढत निघालेला होता. आणि त्यावेळी मंडळी, एका गावामधली लोक ही ट्रकनं मामांच्या दर्शनासाठी आले. होय मंडळी, त्या काळामध्ये ट्रक सुद्धा होते, परंतु आता जे आहेत अशा पद्धतीने जास्त काही एवढे ट्रक नव्हते. त्या काळामध्ये लोक बैलगाडीनं यायची, थोड्याफार सायकली होत्या आणि अगदीच दुर्मिळ अशा ट्रक होत्या. आणि एक ट्रक मामांच्या दर्शनासाठी आला. बरीचशी माणसं होती आणि ती लोक त्या ट्रकमधून उतरली. मामा जवळच बसलेले होते. ती लोक चालत तिथपर्यंत गेली आणि हा जो ट्रक ड्रायव्हर आहे हा मात्र हाताची घडी घालून तिथंच ट्रकच्या बाजूला रस्त्यावरती उभा राहिला आणि बघू लागला. त्याच्या मनामध्ये विचार घोळू लागले, अरे हा तर कोणी एक सामान्य मेंढर राखणारा धनगर आणि याच्या दर्शनासाठी ही भोळी बाबळी लोक अशी येत आहेत. कितकी मोठी ही अंधश्रद्धा म्हणायचं. हा विचार त्या ट्रक ड्रायव्हरच्या मनामध्ये घोळू लागला. परंतु हा मात्र मामांच्या दर्शनासाठी पुढे गेला नाही. ती ट्रक मधली उतरलेली लोक मामांचं पटापट दर्शन घेऊ लागले, बाजूला होऊ लागले. मामाही त्या लोकांना बोलण्यामध्ये व्यस्त होते आणि इकडं मात्र हा ट्रक ड्रायव्हर ट्रक मधून खाली उतरला, परंतु समोर काय आला नाही. तिथंच बाजूला हाताची घडी घालून उभा राहिला आणि बघू लागला. अरे कितीही देवभोळी लोक, देवभोळी असू देत, परंतु हा एक सामान्य मेंढर राखणारा धनगर, ना कुठली विद्या याच्याकडे आहे, ना कुठला चमत्कार, ना काहीच नाही. मग इतकी लोक हा आकर्षित करून घेतोय, स्वतःच एक वेगळंच वलय या लोकांच्या भोवती निर्माण करतोय. हा काय देव आहे का? आणि ही लोकही किती आडाने, जी इतकं व्याकुळतेने येतेत आणि त्या बाबाचं दर्शन घेतेत. खरं तर मंडळी, अशी जी मामांबद्दलची शंका आहे ती शंका त्या ट्रक ड्रायव्हरच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु अंतर्ज्ञानी मामांना सगळं काही समजत होतं.
थोड्याच अंतरावरती मामा होते आणि त्या बाकीच्या ज्या लोकांसोबत बोलण्यामध्ये मामा व्यस्त होते, परंतु अंतर्ज्ञानी मामांना मात्र ह्या ट्रक ड्रायव्हरच्या मनामधले सगळे काही विचार समजत होते. आणि मंडळी, अचानकपणे घडलं काय? हा ट्रक ड्रायव्हर ट्रकच्याच बाजूला होता, रस्त्यावरती होता, हाताची घडी घालून बघत होता सगळं, परंतु अचानकपणे काहीतरी अदृश्य शक्ती त्याच्या जवळ आल्यासारखं त्याला जाणवलं फक्त काहीतरी जवळ आल्यासारखं. आणि काय मंडळी, एखाद्या रेड्यानं त्याला शिंगावरती घेऊन 3-4 फुटावरून खाली आपटावं, तसंच सगळं काही घडलं. अचानकपणे त्याला उचलून आदळल्यासारखं जाणवलं. तो खाली बसला. खरंच मंडळी, एखादा रेडा तुम्हाला माहित असेल, टकरीचा रेडा, त्या रेड्यानं असं त्याला उचलून अलगत असं खाली आपटावं, असं 3-4 फुटावरून आपटल्यासारखं त्याला जाणवलं. तो पाय पसरून खालीच बसला. छातीमध्ये त्याच्या धडधड वाढू लागली. मी नेमकं कशामुळे पडलो आणि कोणी मला उचलून आपटलं? काहीतरी अदृश्य असा वावर त्याला जाणवला. मंडळी, त्याला वाटलं की मामांच्या बद्दल माझ्या मनामध्ये नको ते विचार आले, म्हणूनच मामांनी माझी परीक्षा घेतली किंवा मामांनी मला त्याची शिक्षा दिली. तो अलगत उठून उभा राहिला आणि परत हळूच चालत त्या मामांच्या जवळ गेला. बसणारे ते जे भक्त मंडळी आहे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये मामा व्यस्त होते. आणि अचानकपणे मामांनी या ट्रक ड्रायव्हरकडे नजर फिरवली आणि म्हणाले, काय रे ड्रायव्हर, आलास का? अजून तुझी फजिती करू का? असे मामा बोलले. आणि हा जो ड्रायव्हर आहे हा बोलला की मामा, बस झालं, उचलून आपटलं, इतकंच मला बस झालं, मला माझी चूक लक्षामध्ये आली. हाही पुढे गेला आणि लगेच झटापटीनं मामांचं त्यानं दर्शन घेतलं आणि मामांकडे बघू लागला. आणि मामांना म्हणाला की मामा, आशीर्वाद द्या, माझं आयुष्य चांगलं जावं. एवढंच नाही मामा, मी ट्रकचा ड्रायव्हर आहे, या मोटारीचा ड्रायव्हर आहे, आणि कधीच माझा अपघात होऊ देऊ नका, असा मला तुम्ही आशीर्वाद द्या. मामा त्याच्याकडे बघितले मामाने आणि मामा हसले, आशीर्वाद दिला. तर बघा मंडळी, हा एक प्रसंग झाला. आणि दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो की विष्णू चौरे हा एक मामांचा भक्तच होता. अधूनमधून नेहमीच तो मामांच्या दर्शनासाठी तळावरती यायचा. खरं तर मामांनाही त्याच्याशिवाय करमत नसायचं. तो जर कधी जास्त दिवस नाही आला तर आपल्या कोणाला तरी सेवे करायला मामा त्याला बोलवायला पाठवायचे. आणि हा जो विष्णू चौरे आणि मामा एकदम मैत्री होती. आणि मैत्रीच नाही तर मामांवरती त्या विष्णू चौरेची श्रद्धा सुद्धा होती. मंडळी, एक दिवशी हा विष्णू चौरे मामांच्या तळावरती आला आणि 1-2 दिवसानंतर नारळी पौर्णिमा होती. आणि तळावरती आल्यानंतर बोलत बोलत बाळूमामा सहज त्या विष्णू चौरेला बोलले की अरे, नारळी पौर्णिमेला कुणाच्या घरचं किंवा कोणाचं पाणी सुद्धा पिऊ नको, कुणाचं अन्न खाऊ नको, असा उपदेश मामाने त्या विष्णू चौरेला केला. बघा मंडळी, हे शब्द त्या विष्णू चौरेच्या मनामध्ये घोळू लागले की मामा असं कशामुळे बोलले असतील. तो विष्णू चौरे जे आहेत तर ते तळावरून घरी निघून गेले. आणि घरी जात असताना त्या विष्णू चौरेंच्या मनामध्ये एकच विचार घोळू लागला की आजकाल कसं आहे, जवळचीच लोक, समोरचीच लोक आपला घात करतात. आणि असं त्या काळामध्ये सुद्धा होतं. आणि त्या विष्णू चौरेच्या मनामध्ये प्रश्न घोळू लागला की माझ्या जीवावरती कोण टपलंय का? मग मामाने असं का सांगितलं की कुणाच्या घरचं नारळी पौर्णिमेला खाऊ किंवा पिऊ नकोस? मग मला कुणाचा विषबाधा करायचा विचार आहे का? अंतर्ज्ञानी मामा आहेत हे त्याला मात्र माहीत होतं. मग मामाने हे सगळं जाणलेलं असेल की कोणीतरी मला खाण्यामधून विष देतंय की काय, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला. तो घरी गेला, परंतु त्याला झोप लागली नाही. मामा असं का बोलले असतील की नारळी पौर्णिमेला तो कुणाच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नको किंवा कुणाच्या घरचं काही खाऊ नको. मंडळी, नारळी पौर्णिमा सुद्धा जवळ आली, परंतु मामांचे शब्द त्यानं मात्र मनामध्ये ठेवले. त्यानं ठरवलं की या दिवशी आपण कुणाच्या घरचं अजिबात खायचं नाही. मंडळी, मुंबईवरचे त्याचे काही मित्र गावामध्ये आलेले होते. म्हणजे गावामधली काही लोक कामासाठी मुंबईला गेलेली होती आणि ते त्याचे मित्र होते. ते आता मात्र गावाकडे आलेले होते. आणि त्या ठिकाणी मात्र गावचे जे मित्र आहेत ते गावचे मित्र, मुंबईवरून आलेले मित्र एकत्रितपणे बसलेले होते. हा विष्णू चौरेही त्यांच्यामध्ये गेलेला होता. आणि त्यांचं ठरलं की त्या मुंबईवरून आलेल्या मित्रांच्या घरी आज फराळासाठी जायचं. म्हणजे थोडक्यात आपण पार्टीसाठी असं बोलूयात की पार्टीसाठी, फराळासाठी जायचं. आणि ते सगळे सण जाऊ लागले. हा विष्णू चौरे आहे, हा घराकडे जाऊ लागला. त्यांना बोलला की अरे, मला काम आहे, आता मी घरी जातो. परंतु त्याच्यामधल्या 1-2 मित्रांनी त्याला हाताला धरलं.
बघा मंडळी, मित्रांचा आग्रह असा आग्रह असतो तिथं आपण नाहीच म्हणू शकत नाही. म्हणजे मित्र मित्र काय असते, मित्रांची भावना काय असते, किंवा एकंदरीत मैत्री काय असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्या मित्राने जबरदस्तीने त्याच्या खांद्यावरती हात टाकला आणि त्याला ओढून घेऊन जावं लागले. हा बोलत होता की अरे नाही मी येऊ शकणार. आता शेवटी मित्रांच्या आग्रहापुढे काय चाललं नाही, तो त्या मित्रांच्या सोबत गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी मुंबईवरच्या मित्रांनी मिठाई आणलेली होती, मिठाईची ट्रे आणलेले होते, गोडधोड काहीतरी पेढ्यासारखे पदार्थ होते. आता बघा मंडळी, सगळेजण ते खाण्यासाठी बसले. हा विष्णू चौरेही होता. याच्या सुद्धा ते मिठाईचे पदार्थ बघून याच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं. परंतु मामांचे शब्द आठवले. आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेला कुणाच्या घरचं काही सुद्धा तू खाऊ नकोस, ना पाणी पिऊ नकोस, हे शब्द मामाने दिलेले होते, असं सांगितलेलं होतं. आणि याच्यामुळे या विष्णू चौरेने टाळाटाळ केली. त्या मित्रांना बोलला की अरे आज पौर्णिमेच्या दिवशी मी कुणाच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही, मग मिठाई कशी खाऊ? असं करा, मला वाटलेस तर बांधून द्या, मी घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मिठाई खातो. आता सगळं काही झालं मंडळी. एका कपड्यामध्ये ते जे मिठाईचे पदार्थ आहेत ते बांधण्यात आले आणि ती मिठाई घेऊन हा विष्णू चौरे घरी गेला. आता मामाने असं का सांगितलं असेल की कुणाच्या घरचं या दिवशी तू काही खाऊ नकोस? त्याच्या मात्र मनामध्ये हा विचार सतत घोळत होता. मंडळी, घडलं असं की तो दिवस निघून गेला, दुसरा दिवस उजाडला. यानं अंघोळ वगैरे केली. आता खरं तर त्याला मिठाई खायची होती आणि ती मित्रांनी दिलेली मिठाई त्यानं फडक्यामधून सोडली. मंडळी, बघतोय तर काय, ते जे मिठाई आहे, ते जे पदार्थ आहेत ते हिरवेगार पडलेले होते. शिवाय मंडळी, त्याला ज्या मुंग्या लागलेल्या होत्या, ते पदार्थ खाण्यासाठी ज्या मुंग्या आलेल्या होत्या, त्या सगळ्या मुंग्या त्या ठिकाणी त्या फडक्यामध्ये मरून पडलेल्या होत्या. अर्थातच त्या मिठाईमध्ये विष तयार झालेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. मग कारण त्याचं काहीही असू द्या मंडळी, हा जो विष्णू चौरे आहे याच्या डोक्यामध्ये मात्र प्रकाश पडला की मामाने सांगितलं होतं नारळी पौर्णिमेच्या दिवशी कुणाच्या घरचं तू काही खाऊ नकोस. बघा मंडळी, मामांचे ते शब्द तिथे मात्र खरे ठरलेले होते. आता हे झाले मामांच्या जीवनचरित्रातले काही प्रसंग. मंडळी, आज सुद्धा आजच्या या वास्तविक जीवनामध्ये सुद्धा अनेकांना अशा प्रकारचे अनुभव येत आहेत की मामा कुठल्या नाही कुठल्या रूपाने येऊन, म्हणजे त्याला आपण अनुग्रह किंवा त्याला प्रचिती बोलूयात, तर प्रचिती मामा देत आहेत. आणि अनेक भक्तांना मामांचे जे अनुभव आहेत ते आज सुद्धा अनुभवायला भेटत आहेत. अनेकांच्या जीवनामध्ये काही घडणारे जी संकट आहेत त्यांची सूचना ही मामाने अगोदर स्वप्नामध्ये येऊन किंवा कुठल्या तरी रूपाने त्या व्यक्तींना दिलेली आहे. हे आज सुद्धा घडतंय. आणि एवढंच नाही मंडळी, मामांवरती ज्यांची श्रद्धा आहे, उत्कट अशी भक्ती आहे, त्याच्या जीवनाचं मात्र सोनं होतंय, हे मात्र नक्कीच. आणि म्हणूनच संत सद्गुरू बाळूमामांचा संपूर्ण महाराष्ट्रभर कोट्यावधी असा भक्त परिवार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक प्रांत, गुजरात प्रांत एवढंच नाही, संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा मामांचा भक्त परिवार आहे, हे मात्र तितकंच सत्य. तर धन्यवाद मंडळी. हे प्रसंग तुम्हाला कसं वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.